श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे। आज आहे पहिला श्रावण सोमवार। श्रावण महिना हा भगवान शिवांची पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो, म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिली जाते, शिवलिंगाची पूजा केली जाते। त्याचबरोबर उपवास व्रत देखील केले जातात। घरामध्ये अभिषेक, पठण, होम हवन देखील केले जातात। त्यात निराहार व्रत, नक्तव्रत, मौन व्रत, कर्पूर होम, दान धर्म, संकल्प केले जातात। श्रावण महिना हा विविध कार्यक्रमाने भरगच्च असलेला, निसर्गाविषयी कृतज्ञता जाहीर करणारा व आनंदाचा सोहळा असलेला हा महिना आहे। या महिन्यात दर शुक्रवारी जीवितकाची पूजा केली जाते। सौभाग्यदायक मंगळगौरी उत्सव देखील साजरा केला जातो। त्याचबरोबर श्रावण महिन्याला विशेष असं महत्त्व देखील आहे। पवित्र महिना मानला जातो। या महिन्यामध्ये जी आपण सेवा करू, मनोभावी सेवा केलेली नक्कीच ती सफल होत असतात। काही उपाय तोडगे जरी आपण या महिन्यामध्ये केले तर नक्कीच ते सफल होतात। तर या महिन्यामध्ये दररोज नित्य नियमाने आपल्याला शिवलीला अमृत या ग्रंथाचा 11व्या अध्यायाचे दररोज न चुकता पठण करायचे आहेत। आपल्या जीवनामध्ये जर काही अडचणी, दुःख असतील तर ते निघून जाण्यासाठी हा ग्रंथ खूप पवित्र मानला जातो। या ग्रंथामधल्या 11व्या अध्यायाचे पठण केल्याने आपल्याला महायज्ञाचे फळ प्राप्त होते। तसेच हा ग्रंथ मनुष्याचे सर्व प्रकारचे कल्याण करणारा ग्रंथ आहे। त्यामुळे शिवलेले अमृत या ग्रंथाचं नक्कीच तुम्ही 11व्या अध्यायाचे पठण दररोज नित्य नियमाने श्रावण मासामध्ये करावा। त्याचबरोबर या पठणाने शनीची साडेसाती दूर होण्यास व सुकर होण्यास मदत होते। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा देखील आपल्याला या महिन्यामध्ये न चुकता दररोज करायची आहे। श्रावण महिन्यामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे दररोज एक पाठ आपल्याला करायचा आहे, म्हणजेच दररोज 1 ते 21 अध्यायाचे पठण करायचे आहे। त्यानंतर खूप फलदायी आणि कोणतीही सेवा आपण स्वामी सेवेत आहोत, कोणतीही सेवा लहान मोठी नसते की कोणती सेवा केल्याने माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील किंवा मी कोणती अशी सेवा करू ज्याने माझं एकदमच सगळ्या गोष्टी मला सगळं भेटल, अशा कोणतीही सेवा नाही। जसं तुम्ही स्वामी सेवेत येताल तसं तुम्हाला लहान किंवा मोठी कोणतीच सेवा लहान किंवा मोठी नसते। फक्त तुम्ही जी सेवा करतात त्या सेवेवर विश्वास, श्रद्धा ठेवून केलेली सेवा सर्वात मोठी सेवा असते। त्यामुळे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं दररोज नित्य नियमाने एक पाठ करायचा आहे, म्हणजेच 1 ते 21 एक पारायण आपल्याला दररोज करायचं आहे या श्रावण महिन्यामध्ये। त्याचबरोबर 11 माळी जप दररोज करायचा आहे। शक्य होत नसेल 11 वेळेस तारक मंत्र म्हणणं तर किमान 3 वेळेस किंवा 1 वेळेस तरी तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे। सकाळी 1 वेळेस, संध्याकाळी 1 वेळेस। त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला 1 माळ करायची आहे, म्हणजे 108 वेळेस आपल्याला ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे। त्यानंतर एक गोष्ट म्हणजेच ज्यावेळेस सकाळी आपण या सेवेला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे। तो उपाय म्हणजे ज्यावेळेस आपण शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे, ज्यावेळेस आपण 11व्या अध्यायाचे पठण करत बसलेला आहोत सकाळी आणि स्वामींची सेवा करत आहोत, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, 1 ग्लास भरून ठेवायचा आहे पाण्याचा आणि ते पाण्याचा ग्लास झाकून ठेवायचा आहे आणि आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे। ज्यावेळेस तुमची सेवा पूर्ण हो 1 ते 21 अध्यायाचे पठण करून झालेले आहे, तारक मंत्र म्हणायचं झालेलं आहे, 1 माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप झालेला आहे, त्याचबरोबर स्वामींची 11 माळ मंत्राचा जप झालेला आहे, स्वामी महाराजांची आरती झालेली आहे, दत्त महाराजांची आरती झालेली आहे, भगवान शंकराची आरती झालेली आहे, गणपतीची आरती झालेली आहे। सर्व आरती वगैरे झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला ते पाणी ग्रहण करायचं आहे। खूप पवित्र असं मानलं जातं। त्याचबरोबर श्रावण महिना आहे आणि अतिशय पवित्र महिन्यामध्ये ही छोटीशी सेवा जरी तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। तर या प्रकारची सेवा नक्की करा, नक्की तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।